लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा. विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार. आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत. हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत. सावरकर नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिल्हा परिषद मतदारसंघ हा पूर्णपणे कोरोना विचाराचा आहे आणि सर्वसाधारण मतदारसंघ आहे याची मला सुद्धा जाणीव आहे. परंतु या मतदारसंघाचे वैशिष्ट्य असं आहे की या मतदारसंघामध्ये जी लोकसंख्या आहे, ज्या समाजाची लोक इथं राहतात, या लोकांचा प्रचंड मोठा या मतदारसंघावरती प्रभाव आहे आणि या लोकांना कुठेतरी सत्तेमध्ये घेता यावं या महान उद्देशाने तसेच बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीसाठी हा बाळवणी मतदारसंघाची निवड केलेली आहे. खरं वास्तविक ही निवडणूक होण्या अगोदर एक 8-15 दिवस जरी मला निरोप आला असता या बाळवणीमध्ये तुम्हाला उमेदवारी करायची आहे तर कदाचित आज जे चित्र आहे त्याच्यापेक्षा वेगळं निर्माण झालं असतं. ज्या दिवशी अर्ज भरायचा होता त्याच्या आदल्या दिवशी 2:30 वाजता मला निरोप आला की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत बाळवणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अर्ज भरायचा आहे. कारण आम्हाला लोकांना भेटता नाही, लोकांच्यापर्यंत जाता आलं नाही, आमची भूमिका त्याच्यापर्यंत पोहोचवता आली नाही, वेळ कमी असल्यामुळे का आपण या मतदारसंघामध्ये उमेदवारी करतोय त्याच्या पाठीमागचा उद्देश काय, कारण गोष्टी आम्हाला लोकांमध्ये सांगता आल्या नाही. या सांगण्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांची समायोजित करायची थोडक्यात कल्पना होती. परंतु आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री कैलासजी अजितदादा पवार यांचं काल अकाली निधन झालं. त्यामुळे काल पूर्णपणे आम्ही राजकीय कार्यक्रम रद्द केले. दादांची जोपर्यंत अंत्यविधी होत नाही तोपर्यंत आपण मतदारसंघामध्ये कुठल्याच प्रकारे प्रचारासाठी बाहेर पडायचं नाही अशी ठाम भूमिका घेऊन आम्ही शांत राहिलो आणि आज दादांचं अंत्यविधीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. काही अडचणीमुळे आमचे नेते सूर्यदादा आंबेडकर काही तांत्रिक अडचणीमुळे आमच्याकडे येऊ शकले नाही. परंतु भविष्यामध्ये निश्चितपणे या बाळवणीमध्ये प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांची सुद्धा सभा निश्चितपणे घेतली जाईल. या बाळवणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जवळजवळ 2 गण आहेत, एक बाळवणी आणि आसन. या दोन्ही गणांची 31 ते 32,000 लोकसंख्या मतदारांची आहे आणि या 32,000 लोकसंख्येमध्ये 19,000 ओबीसी, एससी, एसटी आणि अल्पसंख्याक मतदारांची लोकसंख्या आहे. या मतदारांच्या मध्ये एक प्रकारे आपण जागृत व्हावं, सत्तेमध्ये जाता यावं या महान हेतूने आपण वंचित बहुजन आघाडीतून उमेदवारी दाखल केलेली आहे. माझं निवडणूक चिन्ह हे सिलेंडर आहे. माझं मतपत्रिकेमध्ये मशीनमध्ये 3 नंबरला नाव आहे. तरी माझी तुम्हाला नम्र आणि कळकळीची विनंती आहे की तुम्ही 5 तारखेची मतदानाची होती ती आता 7 झालेली आहे. 2 दिवस आणि वाढीव मिळालेले आहे. तरी तुम्ही बाळवणी आणि बाळवणीमधील परिसरातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझं कळकळीचं आणि आग्रहाचं असं आव्हान विनंती आहे की तुम्ही 7 तारखेला माझ्या 3 नंबरच्या सिलेंडरच्या चित्रावरती बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. सगळ्यांना खूप वेळ झालेला, आमच्या जिल्ह्याचे जे नेते आहेत त्यांना इथून टप्पाटप्पा जायचं आहे. त्यामुळं आपण जरा सभा लवकर संपवतोय. तरी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला